Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा आणि किंगडम मोनेरामध्ये आर्किबॅक्टेरिया बघितलेलं. आता आपण बघणार आहोत दॅट इज द ईओ बॅक्टेरिया. ओके, ईओ बॅक्टेरिया इज ऑल्सो नोन एज ट्रू बॅक्टेरिया. ओके, ईओ बॅक्टेरिया इज ऑल्सो नोन एज ट्रू बॅक्टेरिया. ओके, आता ह्याचं हे कसं असते तर रिजिड सेलवॉल, ह्याच्याकडे सेलवॉल कशी असते रिजिड सेलवॉल. जर फ्लॅजेलम असेल देन इट इज मोटाईल. ओके, रिजिड सेलवॉल आणि फ्लॅजेलम असेल देन इट इज मोटाईल. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअली दोन टाईप आहेत जे आहेत ना, एक तर ऑटोट्रॉपिक, एक दोन आहेत, एक ऑटोट्रॉपिक अनदर वन इज द हेटरोट्रॉपिक. ओके, आता एक ऑटोट्रॉपिकमध्ये अगेन दोन टाईप आहेत, दॅट इज केमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक आणि अनदर वन इज द फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक हे कसे असतात ईओ बॅक्टेरिया. ओके, दिस इज नॉट ए, दिस इज ईओ बॅक्टेरिया. ईओ बॅक्टेरिया दोन टाईपचे आहे, एक ऑटोट्रॉपिक अँड अनदर वन इज द हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकमध्ये पण एक केमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक किंवा फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. आता पहिले ह्यातला आपण बघणार दॅट इज द फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ह्यालाच आणखी एक नाव काय आहे, ब्लू ग्रीन अल्गी. ओके, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ओके, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ओके, सायनोबॅक्टेरिया ह्यालाच आणखी एक नाव काय आहे, BGA दॅट इज दी ब्लू ग्रीन अल्गी. ओके, ब्लू ग्रीन अल्गी याला सुद्धा म्हणतात. ह्याच्याकडे असते एक तर क्लोरोफिल ए असते. ह्याच्याकडे काय असते, क्लोरोफिल ए. युनिसेल्युलर, कॉलनियल और फिलामेंटस. ओके, युनिसेल्युलर असते हे कॉलनियल किंवा फिलामेंटस, फ्रेश और मराइन वॉटर और टेरेस्ट्रियल अल्गी. ओके, म्हणजे युनिसेल्युलर असते कॉलनियल किंवा फिलामेंटस, फ्रेश वॉटर किंवा मराइन और टेरेस्ट्रियल अल्गी. ओके, ह्याचे जे कॉलनीज असतात ना, कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. कॉलनीज कशाने सराउंड झाले असतात, जिलॅटिनस शीटनं सराउंड झालेले असतात. ओके, आणि फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. पोल्युटेड वॉटर बॉडीज असतात ना, याच्यामध्ये ब्लूम्स फॉर्म करते. सम फिक्स ॲटमॉस्फेरिक एंटू इन हेट्रोसिस्ट. हेट्रोसिस्ट जे असते ना, ह्याच्या हेट्रोसिस्ट म्हणजे हिअर इज गिवन हेट्रोसिस्टमध्ये ॲटमॉस्फेरिक एंटू जे आहे ना त्याचं फिक्सेशन करते, दॅट इज नॉस्टॉक आणि ॲनाबॅना. हेअर इज नॉस्टॉक अँड हेअर इज ॲनाबॅना. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, एक्झाम्पल्स काय काय, नॉस्टॉक आणि ॲनाबॅना. ओके, आता काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला तर आपला ईओ बॅक्टेरिया. ओके, ईओ बॅक्टेरिया दोन टाईपचा आहे, एक ऑटोट्रॉपिक अनदर वन इज द हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिकमध्ये एक तर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक अनदर वन इज द केमोसिंथेटिक. आणि हेटरोट्रॉपिकचं नेक्स्ट बघणार. ओके, आता फोटोसिंथेटिक बघितलं. फोटोसिंथेटिकला ऑल्सो नोन एज सायनोबॅक्टेरिया म्हणते. सायनोबॅक्टेरिया ऑल्सो नोन एज ब्लू ग्रीन अल्गी, BGA. ओके, BGA. आता ह्याच्याबद्दल बघणार होते. ह्याच्याकडे एकतर क्लोरोफिल ए प्रेझेंट असते. ह्याच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल ए. युनिसेल्युलर, कॉलनियल और फिलामेंटस, फ्रेश वॉटर और मराइन और टेरेस्ट्रियल अल्गी सुद्धा प्रेझेंट. ह्याच्या कॉलनीज कशाने सराउंड झाले तर जिलॅटिनस शीट, दॅट इज इम्पॉर्टंट. कॉलनीज आर सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट आणि फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. पोल्युटेड वॉटर बॉडीज जे असतात ना, ह्याच्यामध्ये ब्लूम्स फॉर्म करते. कोण फॉर्म करते, BGA किंवा सायनोबॅक्टेरिया किंवा फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक, नॉट हेटरोट्रॉपिक ना. जर त्यांनी ईओ बॅक्टेरिया म्हटले, ईओ बॅक्टेरियामध्ये पण सुद्धा टाईप देऊ शकतात. ओके, सो बी अलर्ट की फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज कोण तर दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ओके, लेट मी इरेज दिस ऑल. कोण हे फॉर्म करते तर दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ओके, आणि सम फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन हेट्रोसिस्टमध्ये नायट्रोजन कोण फिक्स करते तर दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ओके, दॅट इज दी नॉस्टॉक आणि ॲनाबॅना. ओके, डन. ओके, ठीक आहे. आता हे झालं फोटोसिंथेटिक. आता आपण बघणार आहोत केमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. केमोसिंथेटिक आहे ऑक्सिडाइज नायट्राइट्स अमोनिया अँड रिलीज्ड एनर्जी फॉर ATP प्रोडक्शन. काय करतात बाबा, हे काय करतात, हे जे नायट्राइट अमोनिया जास्त आहे ना, हे सगळं यूज काय म्हणतात हे ऑक्सिडाइज करते आणि ह्याची जी रिलीज्ड एनर्जी जी रिलीज होते ना ते ATP प्रोडक्शनसाठी वापरते. ओके, आणि आणखी काय करते तर रिसायकल नायट्रोजन, फॉस्फेट, आयर्न, सल्फेट. ओके,
हे सगळं ह्याचं रिसायकलिंग करते. ओके, डन. आपण बघा काय बघत होतो पहिल्या स्टार्टिंगला यू बॅक्टेरिया 2 टाईपचं असतं. ह्याला यू बॅक्टेरिया इज ऑल्सो नोन ॲज ट्रू बॅक्टेरिया. ओके, ट्रू बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक. ओके, ऑटोट्रॉपिकमध्ये पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, एकतर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक किंवा किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ओके, आता फोटोसिंथेटिक ऑल्सो नोन ॲज सायनोबॅक्टेरिया ऑर BGA, दॅट्स दी ब्लू ग्रीन अल्गी. आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ओके, आता सायनोबॅक्टेरिया ब्लू ग्रीन ह्याच्याकडे काय असते, क्लोरोफिल ए प्रेझेंट असते. ह्याच्या कॉलनीज जे असते ते जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. आणि हेट्रोसिस्टमध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन करतं आहे. परत पोल्युटेड फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. आणि ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर नॉस्टॉक आणि ॲनाबेना. आणि इनसेलर कॉलनियल ऑर फिलामेंटस असू शकते किंवा फ्रेश वॉटर ऑर मराईन ऑर टेरेस्ट्रियल पण असू शकते. दॅट्स इम्पॉर्टंट. आता किमोसिंथेटिक काय करते तर हे आहे ह्याचं कॉमन आहे, ऑक्सिडायझेशन ऑफ नायट्राइट्स, अमोनिया आणि रिलीज जी एनर्जी रिलीज होत्या त्या ती ATP प्रोडक्शनसाठी वापरते. ओके, आणि रिसायकल करून कशा नायट्रोजन, फॉस्फेट, आयर्न आणि सल्फेट. ओके, दॅट्स इट. डन. ओके, आता हे झालं यू बॅक्टेरियामधलं ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया झालं. आता ऑटोट्रॉपिकमधलं फोटोसिंथेटिक झालं, किमोसिंथेटिक. आता आपण जाणणार आहोत दॅट इज टुवर्ड्स द हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया. ओके, हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया. ओके, हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया जे असतात ना मोस्ट अबंडंट इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स आहेत. ओके, आणि हे काय म्हणतात दही पण बनवतात, अँटीबायोटिक्स बनवतात, परत अँटोफिक्सिंग इन लेग्युम रूट्स हे सगळं हे करतात. ओके, जे सगळं काय म्हणतात सगळं चांगलंच असं हे नाही आहे, काय म्हणतात सगळं चांगलंच आहे असं काही हे नाही. काही जे ह्युमन्सला किंवा क्रॉप्सला किंवा ॲनिमल्सला पॅथोजन्ससुद्धा कॉज करतात. ओके, दॅट्स इट. मग आता जे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियानं कोणते आजार होतात. ओके, तर टायफॉईड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्सर. टेक केअर. ओके, टेक केअर. ओके, टायफॉईड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्सर. ओके, टेक केअर दॅट दी. ओके, आता ह्याचं रिप्रोडक्शन कशानं होते तर मेनली रिप्रोडक्शन इज फिजन, म्हणजे अनफेवरेबल कंडिशन असेल देन स्पोर्स, पण मेनली फिजननं रिप्रोडक्शन होतं बॅक्टेरियाचं. ओके, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲडॅप्टिंग अ प्रिमिटिव्ह DNA टाईप फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनादर. ओके, म्हणजे मेनली फिजन होतं आणि सेक्शुअल म्हटलं तर ॲडॅप्टिंग अ प्रिमिटिव्ह DNA. ओके, डन. आता मायकोप्लाझ्मा आहे काय, मायकोप्लाझ्मा completely lacks cell wall, smallest living and can survive without O2. Okay, pathogenic in animals and plants. That's it. ओके, हे त्याचं डायग्राम आहे. आणि रायबोझोम असतं, सोल्युबल RNA, सोल्युबल प्रोटीन, DNA, लायपोप्रोटीन मेम्ब्रेन. दॅट्स इट. ओके, गॉट इट. मायकोप्लाझ्मा सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग थिंग कोणती तर मायकोप्लाझ्मा कॅन सर्वाइव्ह विदाउट O2. कम्प्लिटली सेलवॉल याच्याकडे म्हणजे सेलवॉल कम्प्लिटली सेलवॉल लॅक करते. पॅथोजेनिक इन ॲनिमल्स अँड प्लांट्स बोथ. ओके, डन. दॅट इज दी हेटरोट्रॉपिक. आतापर्यंत कसं होतं दॅट यू बॅक्टेरिया इज ऑल्सो नोन ॲज ट्रू बॅक्टेरिया. ओके, आता ह्याच्यामध्ये 2 टाईप होते. ओके, 2 टाईप होते, एक तर ऑटोट्रॉपिक, अनदर वन इज द हेटरोट्रॉपिक. त्यातलं पहिलं ऑटोट्रॉपिकमध्ये अगेन 2 टाईप होते, एक तर किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया किंवा फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. किमोसिंथेटिकचं सोपं आहे. किमोसिंथेटिकचं काय ना ऑक्सिडायझेशन ऑफ द नायट्राइट्स हे सगळ्या ऑक्सिडाईज करते आणि जी एनर्जी रिलीज होते त्यातून जी एनर्जी रिलीज होते ती आहे ती ATP प्रोडक्शन, म्हणजे ATP प्रोडक्शन करते. आणि काय म्हणतात रिसायकल कशाचं रिसायकल करते तर दॅट इज सल्फेट म्हणा, आयर्न म्हणा, या सगळ्याचं रिसायकल करते. ओके, ठीक आहे. सल्फर, आयर्न किंवा नायट्रोजन या सगळ्याचं रिसायकल करते. ओके, ठीक आहे. हे झालं किमोसिंथेटिक तो अच्छा आहे.
आता फोटोसिंथेटिक इज ऑल्सो नॉन एज, ह्याची लई नखरे आहेत. ह्याला सायनोबॅक्टेरिया म्हणावं लागतं आहे किंवा आणखी अनदर नाव आहे तर ब्लू ग्रीन अल्गी म्हणावं लागतं. म्हणजे ह्याची लई नखरे आहेत फोटोसिंथेटिकवाल्याची. ह्याला ह्याच्याकडे क्लोरोफिल ए प्रेझेंट असतो. हे कुठं बी सगळे कुठं बी ह्या एका ठिकाणी राहतच नाही. टेरेस्ट्रियलला बी राहतेच, कॉलनीजला बी राहते, कुठं बी राहतेच. ओके, दॅट्स इट. परत ह्यानंतर ह्याच्या कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीथ. ओके, जिलॅटिनस शीथ. ओके, दॅट इज दी कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीथ. परत ह्याची फॉर्म्स ब्लूम्स फॉर्म करते. ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. पोल्युटेड वॉटर बॉडीजमध्ये ब्लूम्स फॉर्म करते. परत फिक्सियन-2. ओके, फिक्सियन-2 इन हेट्रोसिस्ट कोण, दॅट इज किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक दॅट इज सायनोबॅक्टेरिया. ओके, आणि हे जे एक्झाम्पल्स कोणकोणते तर नॉस्टॉक आणि ॲनाबेना. ओके, तर ह्यातलं झालं ऑटोट्रॉपिक पार्ट डन झाला. आता हेट्रोट्रॉपिकवाला काहीतरी हेट्रोट्रॉपिकवाला निवांत असते. मोस्ट अबंडंट जाईल ते तर सगळीकडे असणार. इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स बायने दही बनवतात, अँटीबायोटिक बनवतात, अँटीफिक्सिंग इन लिग्यूम रूट्स हे सगळं बनवतात. पण काय जे काय म्हणतात ह्युमनला पॅथोजन्स पण कॉज करतात. क्रॉप्सला पण पॅथोजन आहेत आणि ॲनिमल्सला पण पॅथोजन. ओके, आणि जे बॅक्टेरिया आता बॅक्टेरियन डिसीज कोणकोणते येतात, दॅट इज टेक केअर टायफॉइड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्कर. ओके, दॅट्स इट. टेक केअर म्हणते. सगळं चांगलं समजू नका, मला थोडंसं माझ्यापासून काळजी घ्या. दॅट दी टेक केअर. रिप्रोडक्शन मेनली फिजन आणि सेक्शुअलला ती जे होते ते ॲडॅप्टिंग अ प्रिमिटिव्ह DNA. ओके, आणि मायकोप्लाझ्मा सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग थिंग, कम्प्लिटली लॅक सेल वॉल. ओके, डन. हा चार्ट लक्षात ठेवा एवढंच. बाकी जास्त लेड खात बसा नाही. ह्याच्यानुसार सगळं तुम्हाला येईल. यू बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर ऑटोट्रॉपिक, अनदर वन इज द हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकमध्ये फोटोसिंथेटिक आणि अनदर वन इज द किमोसिंथेटिक. हेट्रोट्रॉपिकमध्ये काय विषय नाही भाई, येत नाही. एवढं जरी तुम्हाला लक्षात राहील देन ओके. होप यू गॉट इट. थँक्यू सो मच. बाय.